मिनिटं बोलू द्या. नेहमी आम्ही तुमचं ऐकतो, आज तुम्ही आमचं ऐकायचंय. बरोबर ऐकलं पाहिजे की नाही? आपलं पण मान आहे. भाऊ, सर्वात पहिले तुम्हाला कसं वाटतंय? कारण दशक पूर्ती झाली आहे. ही सर्व जीवाला जीव देणारी शिलेदार तुमच्या सोबत आहेत. डोळ्यामध्ये पाणी तर नक्की असेल आणि मी बघितलंय तुम्हाला इमोशनल होताना, पण तुम्ही दाखवून देत नाही. कारण म्हटलं जातं मर्द को गर्द कभी नहीं होता, पण आपण दाखवत नाही. पण तुमच्या मनामध्ये या सर्वांच्या विषयी काही भावना आहेत आणि दशक पूर्ती झाली आहे टिटवाळा महोत्सवला. कसं वाटतंय? बोला गणपती बाप्पा. आज टिटवाळा महोत्सवचा हा दशकपूर्ती वर्ष आहे. 10 वर्ष कशी गेली ही कळालीच नाही. आता खरं तर उद्घाटनालाच आपल्याला आज उशीर झालेला आहे, परंतु खूप चांगल्या मंत्रोच्चारात गजू मामा आमचे मार्गदर्शक गुरुवर्य, आमचेच नाही तर संपूर्ण ह्या पंचक्रोशीतील सर्वांचेच ते गुरुवर्य आहेत आणि गजूबाबांच्या मंत्रोच्चारात. आणि आज बघा योगायोग श्री दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने उद्घाटक आपले जे आपल्याला लाभले ते अचानकपणे लाभले आणि ते देखील श्री साईबाबा मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आपल्या टिटवाळा येथील साईनाथ रोठे काका हे लाभले आणि निश्चित खूप चांगल्या प्रकारे उद्घाटन झालेलं आहे. मी या दत्त जयंतीच्या दिवशी एकच प्रार्थना करतो की आमचा हा दशकपूर्ती टिटवाळा महोत्सव हा खूप मोठ्या उत्साहात आणि शांततेत एकदम आनंदाने पार पाडो, हीच एक गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया. सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता सर्व शिलेदारांना विनंती आहे बसून घ्या. सर्व शिलेदार सर्वांनी बसून घ्यायचंय. उद्घाटन झालेलं आहे.